नमस्कार, मी पूजा. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण शेअर मार्केट ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट विषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत भारती शेअर मार्केट इन्स्टिट्यूटचे चेअरमन प्राध्यापक रवींद्र भारती सर. कार्यक्रमात सगळ्यात आधी मी सरांचं स्वागत करते. सर, सगळ्यात आधी आमच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. एक कर्जबाजारी शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेऊन सुद्धा सरांनी खूप कमी वयामध्ये शेअर मार्केट या क्षेत्रात आपलं अस्तित्व जे ते निर्माण केलेलं आहे आणि हे सिद्ध करून दाखवलं की एक सर्वसाधारण माणूस देखील शेअर मार्केटच्या व्यवसायामधून चांगल्या प्रकारे वेल्थ क्रिएट करू शकतो. शिक्षण लोनवरती होऊन सुद्धा त्यांनी आज खूप मोठं साम्राज्य स्वतःचं निर्माण केलंय. सरांचं भारती रिसॉर्ट या प्रोजेक्टचं 52 एकरमध्ये काम सध्या सुरू आहे आणि एकूण 170 कोटींचा हा प्रोजेक्टचा पहिला फेज सुरू झालेला आहे. सरांनी स्वतःचं हेलिकॉप्टर सुद्धा बुक केलंय आणि स्वतःचं प्रायव्हेट हेलिकॉप्टर घेणारे ते महाराष्ट्रातील दुसरे मराठी व्यक्ती आहेत. सरांनी आजपर्यंत लाखो लोकांना शेअर मार्केट क्षेत्रात प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक साक्षर सुद्धा बनवलेलं आहे आणि संपूर्ण भारतामध्ये ज्यांच्या 850 पेक्षा जास्त फ्रँचायझी आहेत त्यांच्याबद्दल सांगावं तेवढं सुद्धा कमीच आहे. अशा जबरदस्त व्यक्तिमत्वाकडून आज आपण शेअर मार्केट विषयी माहिती आणि मार्गदर्शन सुद्धा जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी सर, आजचा आपला विषय आहे शेअर मार्केट ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट. तर सगळ्यात पहिला प्रश्न मी त्यालाच अनुसरून विचारते की डीमॅट अकाउंट म्हणजे नेमकं काय आणि ट्रेडिंग अकाउंट म्हणजे नेमकं काय, यातला फरक सगळ्यात आधी समजावून सांगा. आता शेअर मार्केटमध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी आपल्याला डीमॅट अकाउंटची गरज असते. आता डीमॅट अकाउंट हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं की डीमॅट अकाउंट म्हणजे काय, ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय. तर आपल्या ज्यावेळेस डीमॅट अकाउंट ओपन होत असतं तर त्याच्यासोबतच आपलं एक ट्रेडिंग अकाउंट सुद्धा ओपन होत असतं. आता डीमॅट अकाउंट असतं हे आपले गव्हर्नमेंटकडे असतं. CDSL आणि NSDL, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, ह्या दोन गव्हर्नमेंटच्या संस्था आहेत. तिथं असतं आपलं ऍक्च्युअलमध्ये डीमॅट अकाउंट. पण डीमॅट अकाउंट सोबत आपलं एक ट्रेडिंग अकाउंट सुद्धा ओपन होत असतं. तर ते ट्रेडिंग अकाउंट ओपन होत असतं आपल्या स्टॉक ब्रोकरकडे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एंजल ब्रोकिंग असेल, मोतीलाल ओसवाल असेल, इंडिया इन्फोलाइन असेल, तर हे कोण आहेत? हे स्टॉक ब्रोकर आहेत. तिथे होत असतं आपलं ट्रेडिंग अकाउंट ओपन. ब्रोकरकडे डीमॅट अकाउंट नसतं, ब्रोकरकडे असतं आपलं ट्रेडिंग अकाउंट. आणि डीमॅट अकाउंट असतं आपल्याकडे CDSL आणि NSDL कडे, गव्हर्नमेंटकडे. आणि हे दोन अकाउंट एकमेकांशी लिंक असतात. आपण ज्यावेळेस डीमॅट अकाउंट ओपन करतो आपण म्हणतो की मी डीमॅट ओपन केलंय. ह्याचाच अर्थ असा की तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन केलंय त्याच्यासोबत तुमचं ट्रेडिंग अकाउंट सुद्धा ओपन झालेलं आहे. आणि तिसरं असतं आपलं बँक अकाउंट. हे ट्रेडिंग अकाउंट, डीमॅट अकाउंट आणि बँक अकाउंट, आपलं सेव्हिंग अकाउंट, हे एकमेकांशी संलग्न असतात, एकमेकांशी लिंक असतात ऑनलाईन पद्धतीने. ज्यावेळेस आपण काय करतो, पैसे आपण हे करतो, पैसे टाकतो आपण, तर सुरुवातीला आपण आपल्या बँकेमधून सेव्हिंग अकाउंट मधून पैसे ट्रान्सफर करतो आपल्या ट्रेडिंग अकाउंटला. मग ट्रेडिंग अकाउंटला ज्यावेळेस आपले पैसे जमा होतात त्यावेळेस आपण ट्रान्झॅक्शन करतो आपल्या ट्रेडिंग अकाउंटला आणि त्या ट्रान्झॅक्शनद्वारे जे आपण शेअर्स खरेदी विक्री करतो तर ते शेअर्स जमा होतात आपल्या डीमॅट अकाउंटला. आणि अशा पद्धतीने हा व्यवहार आपला ऑपरेट होत असतो. नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही या दोन अकाउंट बद्दल सांगितलं तर लोकांना डीमॅट आणि ट्रेडिंग दोन्ही अकाउंट ओपन करणं यासाठी गरजेचं असतं का किंवा बंधनकारक असतं का, याबद्दल काय सांगा? येस. आता ट्रेडिंग आणि डीमॅट अकाउंट बंधनकारक म्हणजे येस, आपल्याला जर बँकेमध्ये खरेदी पैसे टाकायचे घालायचे असतील तर सेव्हिंग अकाउंट बंधनकारक आहे का? तर येस, बंधनकारक आहे. त्याशिवाय तुम्ही KYC केल्याशिवाय तुम्ही करू शकत नाही. तसंच शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याला ट्रेडिंग अकाउंट आणि डीमॅट अकाउंट दोन्ही गोष्टी असणं बंधनकारक आहे. कारण ट्रान्झॅक्शनसाठी ट्रेडिंग अकाउंट लागतं आपल्या आणि हे ब्रोकर थ्रूच करू शकतो आपण. डायरेक्ट एक्सचेंजमध्ये आपण डीमॅट अकाउंट ओपन करू शकत नाही. तर ते ब्रोकर, स्टॉक ब्रोकर थ्रूच आपण करू शकतो. आणि ट्रेडिंग अकाउंटही बंधनकारक आहे आणि डीमॅट अकाउंट, आता ऑफलाईन फिजिकल शेअर्स बंद झाले, आता डीमॅट असणं गरजेचं आहे. डिमटेरियलाइज म्हणजे आपले शेअर्स कुठे स्टोअर होणार, तर डीमॅट मध्ये स्टोअर होणार. काही दिवसांनी तुमचे रिअल इस्टेट, तुमच्या प्रॉपर्टीज, तुमचं सगळं डीमॅट मध्ये येणार. आता म्युच्युअल फंड सुद्धा कुठे स्टोअर होतात? म्युच्युअल फंड सुद्धा आपल्या डीमॅट अकाउंटलाच असतात. लक्षामध्ये. तर इथून पुढे प्रत्येक गोष्ट जसं जसं अजून टेक्नॉलॉजी वाढत जाईल तुमची रिअल इस्टेट सुद्धा डिमटेरियलाइज होऊन जाईल. आता गोल्ड सुद्धा डीमॅट झालेलं आहे, गोल्ड सुद्धा ऑनलाईन झालेलं आहे. गोल्ड सुद्धा तुम्ही डीमॅटच्या स्वरूपामध्ये स्टोअर करू शकता. भरपूर गोष्टी आहेत की आता त्या डीमॅटच्या माध्यमातून येतील. जसं आपलं युनिक आधार झालं, आधारवरती सगळ्या गोष्टी सरकारने आणल्या, तसं तुमच्या प्रॉपर्टीज, तुमचं सगळ्या गोष्टी, तुमची जी काही ऍसेट्स असतील त्या सगळ्या इथून पुढे डीमॅट मध्ये हळूहळू कन्वर्ट होतील. त्याच्यामुळे डीमॅट अकाउंट हे शेअरसाठी तर खूप गरजेचं आहे आणि ट्रेडिंग अकाउंट सुद्धा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी गरजेचं आहे. आणि ते बाय डिफॉल्ट ज्यावेळेस आपण डीमॅट अकाउंट ओपन करत असतो त्याच्यासोबत आपलं ट्रेडिंग अकाउंट बाय डिफॉल्ट मित्रांनो ओपन होत असतं. नक्कीच. आणि मला वाटतं या सगळ्या शेअर मार्केट बद्दल, इन्व्हेस्टमेंट बद्दल माहिती हवी असेल तर आपला एक क्रमांक आहे 7057 10 10 10. यावर जर आमच्या प्रेक्षकांनी तुम्हाला कॉल केला तर अशी बरीच माहिती प्रेक्षकांना
प्रेक्षकांना त्याबद्दलची मिळू शकते, किंवा आपला जो युट्यूब चॅनल आहे भारती शेअर मार्केट मराठी युट्यूब चॅनल, या चॅनलवर सुद्धा हा कार्यक्रम संपल्या लगेच तुम्ही फ्री सेमिनार देत असता लोकांना. तर याबद्दल सुद्धा माहिती द्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डीमॅट ओपनिंगसाठी चार्जेस जे आहेत ते किती महत्वाचे असतात किंवा किती लागतात, याबद्दल काय सांगा? नक्कीच. आता जसं तुम्ही म्हटला की आपल्या प्रेक्षकांना मी सांगेल सगळ्यांना की इथे आपल्याकडे टीव्ही वरती वेळ कमी असतो, पण आपला हा टीव्ही वरचा प्रोग्राम संपल्या लगेच आपला 10 मिनिटांमध्ये आपल्या भारती शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती आपला लगेच सेमिनार सुरू होतोय. तर मी प्रेक्षकांना विनंती करेल की लगेच आपल्या मोबाईल घ्या हातामध्ये, त्याच्यामध्ये युट्यूब वरती जा आणि युट्यूब वरती सर्च मध्ये करा भारती शेअर मार्केट मराठी ह्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही जा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता माझा लगेच तिथं सेमिनार सुरू होतोय. 1 तास आपण शेअर मार्केटवरती आणखीन डिटेलमध्ये मित्रांनो चर्चा करणार आहोत. आणि तुमच्या मनामध्ये जर काही शेअर मार्केट बद्दल जर काही प्रश्न असतील, काही तुमच्या शंका असतील, तर लगेच 70 57 10 10 10 हा नंबर भारती शेअर मार्केट नावाने मोबाईलमध्ये सेव्ह करा. त्या नंबरला लगेच आता कॉल करा. आपली टीम तुम्हाला मराठीमध्ये सपोर्ट करेल. मराठीमध्ये तुमच्या काही शंका असतील, तुमचे काही शेअर मार्केट बद्दल प्रश्न असतील, तर आपली टीम लगेच तुम्हाला 70 57 10 10 10 या नंबरवरती कॉल केल्यानंतर सविस्तर माहिती देईल. आता तुम्ही जसं म्हटले मॅडम की डीमॅट अकाउंटसाठी चार्जेस काय लागतात आणि डीमॅट अकाउंट ओपनिंगसाठी काय हे असतात, तर आता भारतामध्ये बऱ्यापैकी सगळ्याच ब्रोकरकडे डीमॅट अकाउंट ओपनिंग बऱ्यापैकी फ्री ऑफ कॉस्ट केलेली आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चार्जेस नसतात. पण दर वर्षाला तुम्हाला डीपी चार्जेस लागतात, म्हणजे डिपॉझिटरी चार्जेस लागतात. मग ते साधारणतः कोणाचे 200 रुपये, कोणाचे 500 रुपये असे एकदम निग्लिजिबल चार्जेस आहेत वर्षाला. कोणी महिन्याला 20 रुपये घेतं, असं बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे. तर महिन्याला वर्षाला 400 ते 500 रुपयापेक्षा जास्त तुम्हाला डीमॅट अकाउंटला खर्च नाहीये. आणि ओपनिंग तर पूर्णपणे फ्री आहे. आणि डीपी चार्जेस वर्षाला 300 400 200 500 500च्या आतमध्येच असं एवढाच मार्केटमध्ये खर्च आहे. फक्त तुम्हाला ब्रोकरेज लागतं, म्हणजे पर लॉट 20 रुपये वगैरे असं ब्रोकरेज असतं. म्हणजे आपण जेवढे ह्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन करू त्या पद्धतीने ट्रान्झॅक्शन केल्यानंतर 20 रुपये पर लॉट वगैरे असे ब्रोकरेज चार्जेस असतात. अशा जनरली, आणि प्रत्येक ब्रोकरचे वेगवेगळे आहेत, पण ऍव्हरेज आता 20 रुपये पर लॉट मार्केटमध्ये चार्जेस चालू आहेत. नक्कीच. सरकारी कर्मचारी जे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे खरं तर हा, की सरकारी कर्मचारी शेअर मार्केटमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करून त्यामध्ये गुंतवणूक करू शकतात का? येस, बरेच सरकारी कर्मचारी, गव्हर्नमेंट एम्प्लॉईज, पोलीस डिपार्टमेंट मधले लोक, आर्मी मधले लोक, केंद्र सरकारचे असोत किंवा राज्य शासनाचे एम्प्लॉई असोत, बरेच सर विचारतात की सर आम्हाला ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट करायला अलाउड आहे का? तर माझं प्रत्येक गव्हर्नमेंट एम्प्लॉईला सांगणं आहे की आपल्या भारतामधल्या प्रत्येक व्यक्तीला ज्याचं पॅन कार्ड आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला, पॅन कार्ड असणाऱ्या व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला अलाउड आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बंधन नाहीये. अगदी जन्मलेल्या 15 दिवसाच्या बाळाचं सुद्धा पॅन कार्ड ओपन होतं आपल्या भारतामध्ये. पॅन कार्ड निघतं 15 दिवसाच्या बाळाचं सुद्धा, त्याचं बँक खातं सुद्धा ओपन होतं मायनरचं आपल्या भारतामध्ये, आणि त्याचं डीमॅट अकाउंट सुद्धा ओपन होतं. तर सांगायचं काय, ते प्रत्येक गव्हर्नमेंट एम्प्लॉईला अलाउड आहे ज्याचं पॅन कार्ड आहे. हा, आता तुम्ही म्हणाल इन्व्हेस्टमेंट करणं अलाउड आहे, पण असं नाहीये की आपल्याला ट्रेडिंग करणं किंवा सारखं मी माझं काम सोडतोय आणि कंटिन्युअसली ट्रेडिंग करतोय. तर असं नक्कीच कुठलेही प्रायव्हेट असो किंवा गव्हर्नमेंट असो, तुम्ही काम सोडून तुम्ही ट्रेडिंग करताय तर ते नक्कीच अलाउड नाहीये आणि ते इथिकल पण नाहीये. बरोबर का नाही? पण तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जर करत असाल तर तुम्हाला नक्कीच तुमचं काम पाहून जर तुम्ही व्यवस्थित मॅनेज करत असाल तर प्रत्येकाला अलाउड आहे. अशा कुठल्याही प्रकारची केस घडलेली नाहीये की ज्यांनी हे केलं, ट्रेडिंग करत होता किंवा इन्व्हेस्टमेंट करत होता गव्हर्नमेंट एम्प्लॉई आणि काही कारवाई झाली, अशी भारतामध्ये अजून तरी एकही केस झालेली नाहीये. आणि पूर्णपणे अलाउड आहे प्रत्येकाचं, फक्त आपलं काम पाहणं आपल्याला गरजेचं आहे. हा, आता तुम्ही इंटरनेट ट्रेडिंग वगैरे नक्कीच अलाउड नाहीये. मग त्यासाठी लोक काय करतात, पण लोक ऑफिस मॅनेज करून, काम मॅनेज करून करतायत बरेच लोक. काही लोक आपल्या वाईफच्या नावावरती ट्रेडिंग करतात किंवा काय करतात, ज्यांना ट्रेडिंग करायचे ते असे लोक ऑप्शन शोधतात. पण असं कुठल्याही प्रकारचं बंधन गुंतवणूक करण्यासाठी शेअर मार्केटमध्ये गव्हर्नमेंट एम्प्लॉईला नाहीये. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट नक्कीच तुम्ही तुमच्या स्वतःच्या अकाउंटला करू शकता. नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की पॅन कार्ड असेल तर तो कोणताही व्यक्ती डीमॅट अकाउंट सुरू करू शकतो. तर दुसरी गोष्ट, डीमॅट अकाउंटसाठी आता डॉक्युमेंट्स आले पुन्हा एकदा, तर डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात? डीमॅट अकाउंटसाठी नॉर्मल डॉक्युमेंट आपले जसं आपल्याला केवायसी बँकेमध्ये लागतात तसंच नॉर्मल आधार कार्ड, पॅन कार्ड, आपलं 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट आणि आपला फोटो आणि सिग्नेचर, अशा पद्धतीच्या ऑनलाईन आपले डॉक्युमेंट लागतात. आणि त्या लगेच तुमचं डीमॅट अकाउंट 1 दिवसामध्ये लगेच
ओपन होऊन जातं एकदम सोपं. कोविड नंतर सगळी प्रक्रिया ऑनलाईन झालेली आहे डीमॅट अकाउंट ओपनिंगची. त्याच्यामुळे एवढं सिंपल डॉक्युमेंट आहेत आणि 1 दिवसामध्ये ऑनलाईन पद्धतीने डीमॅट अकाउंट ओपन होऊन जातं. नक्कीच. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सक्सेस सिक्रेट व्यवसाय आणि जीवनात जर आपल्याला या सगळ्या विषयीची माहिती जाणून घ्यायचं असेल, जर आपल्याला सक्सेस मिळवायचा असेल, तर त्याबद्दल सुद्धा तुम्ही एक प्रोग्राम लॉन्च केलेला आहे आणि तुमच्या भारती रिसॉर्टमध्ये असं 2 दिवसाचं ट्रेनिंग दिलं जातं. राईट. त्या भारती रिसॉर्टमध्ये नेमकं हे कशा पद्धतीनं ट्रेनिंग दिलं जातं आणि काय आहे हा खरं तर सक्सेस फंडा, काय सांगता येईल? आता सक्सेस सिक्रेट नावाचा मी एक सिग्नेचर प्रोग्राम लॉन्च केला. पहिलीच बॅच पाठीमागच्या शनिवार रविवारी त्याची झाली. सक्सेस सिक्रेट इन बिझनेस अँड लाईफ असं त्या प्रोग्रामचं नाव आहे. माझ्या अशा लक्षात आलं की मागच्या जवळपास मी 2008 पासून व्यवसायामध्ये आहे. 2004 ते 2008 मी हॉस्टेलला असताना मी सुरुवातीला ट्रेडिंग शिकलो आणि 2008 मध्ये मी शेअर मार्केटच्या व्यवसायामध्ये आलो आणि मग नंतर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये मग आलो मी. नंतर जसं रिसॉर्ट वगैरे आपण चालू केलं भारती रिसॉर्ट नावाने, बरोबर का नाही. तर माझ्या अशा लक्षात आलं मागच्या जवळपास एक आता 2008 ते 2024 मला वाटतं जवळपास 16 वर्ष झालं मी की प्रॅक्टिकली आपण ह्याच्यामध्ये आहे की व्यवसायामध्ये आहे. तर असं लक्षात आलं की व्यवसायामध्ये बरेच लोक हे करतात. मी बऱ्याच उद्योजकांना भेटलो, वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम मी स्वतः अटेंड केले. तर असं लक्षात येतं की बरेच उद्योजकांमध्ये पोटेन्शियल असतं पण ते लोक पोटेन्शियल त्यांच्यातलं बाहेर काढत नाही. आपण बघतो की एखादा छोटा दुकानदार असतो तर तो काय करतो, तो स्वतःच दुकान उघडतो, सकाळी रात्री स्वतःच तो बंद करतो, दिवसभर तो स्वतःच माल विकत असतो, तो स्वतःच काउंटरवरती पैसे कलेक्ट करत असतो आणि तो म्हणतो की मी बिझनेसमॅन आहे, बरोबर का. मी काय करतो, तो व्यवसाय करतो. तर हा आणि तो व्यवसाय तो मागच्या 20 वर्ष 30 वर्ष झालं तोच दुकान, तेच जागा आणि तेच सगळ्या गोष्टी वस्तू. म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये असा बदल घडून आलेला आपल्याला दिसत नाहीये. तर का दिसत नाही, तर तो काही गोष्टी शिकत नाही किंवा काही गोष्टींचा त्याला वाव मिळत नाही. त्याच्यामध्ये पोटेन्शियल असतं. आज आपल्या भारतामध्ये आपल्याला रोजगाराची खूप गरज आहे आणि व्यवसायामध्येच ताकद आहे रोजगार निर्मितीची. व्यावसायिक हजारो लोकांना, लाखो लोकांना रोजगार देऊ शकतो. म्हणून मी सक्सेस सिक्रेट इन बिझनेस अँड लाईफ असा प्रोग्राम डिझाईन केलेला आहे की उद्योजकांनी कशा पद्धतीने पुढे आलं पाहिजे. आज माझ्या आपल्या भारती ग्रुपमध्ये जवळपास 300-350 लोक आज काम करतात. अजूनही लोक आम्ही रिसॉर्टच्या माध्यमातून आता 60-70 लोक एक पहिलं फेज ओपन झालेलं आहे, तिथेही आपण रोजगाराची निर्मिती केलेली आहे. 850 फ्रँचायझी पार्टनर आपल्या भारती ग्रुप सोबत व्यवसाय करतात. तर म्हणजे काय की मी जसं स्ट्रगल करत माझ्या आयुष्यातही बरेच चढ उतार आले, बरेच प्रॉब्लेम आले, मी कुठल्या गोष्टी शिकलो, त्याला कसं चॅलेंजेसला सामोरे गेलो, संकटातून शक्तीचा निर्माण होतो. मी नेहमी सांगतो की संकट माणसाच्या आयुष्यात आली पाहिजे आणि संकट हेच शक्तीच्या निर्माणाचं कारण आहे. हे मला प्रॅक्टिकली अनुभव आल्यानंतर, संकट आल्यानंतर, त्याच्यामधून बाहेर आल्यानंतर मला हे अनुभव आले. मग कुठल्या स्ट्रॅटेजीज, कुठल्या टेक्निक आपण यूज केल्या पाहिजे जेणेकरून आपण मार्केटमध्ये मोठ्या लेवलला पोहोचू शकतो, आपण मोठा बिझनेस निर्माण करू शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मते की मी जसं पुढे येऊन हे गोष्टी अचीव्ह केल्या किंवा एका स्टेजवरती जाऊन आज मी उभा आहे, तर मला माझी इच्छा आहे की माझ्यासारखे अनेक उद्योजक तयार झाले पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये की जेणेकरून ते उद्योजक स्वतःच्या आयुष्यात तर बदल करतील पण लोकांना सुद्धा रोजगार निर्मितीचं काम करतील. कारण माझं नेहमी एका गोष्टीवरती बिलीव्ह आहे, आपण जर लोकांसाठी काम केलं तर देव आपल्यासाठी काम करतो आणि आपण जर स्वार्थासाठी काम केलं तर आपल्याला हे नक्कीच प्रॉब्लेम येतो. माणूस जास्त पुढे जात नाही. स्वार्थी किंवा स्वतःच्या स्वार्थासाठीच फक्त बघणारा, स्वतःचा फायदा बघणारा माणूस एका लिमिट पर्यंत ग्रो करू शकतो, तो मोठ्या लेवलला नाही ग्रो करू शकत. पण आपण जर लोकांसाठी काम केलं तर देव नक्कीच आपल्यासाठी काम करतो आणि ती लोक आपल्याला पुढे घेऊन जातात. हे सगळ्यात महत्त्वाचं. तर मला हे लोकांना हेच शिकवतो आपण त्या सक्सेस सिक्रेटमध्ये की लोकांसाठी कसं काम करायचं, तुम्ही कशा पद्धतीने मोठ्या लेवलला जाऊ शकता, तुम्ही कशा पद्धतीने तुमचे विचार बदलू शकता आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती प्रॅक्टिकली ऍक्शन कशी घ्यायची. कारण लोक शिकतात खूप, लोकांना माहिती सगळं असतं पण ऍक्शन लोक घेत नाही. तर ऍक्शन कशी घ्यायची ह्या सक्सेस सिक्रेट, ह्या आपण बिझनेस अँड लाईफ ह्या 2 दिवसाचा शनिवार रविवार आपला प्रोग्राम असतो भारती रिसॉर्टला. तर मी आव्हान करेल ज्या लोकांना व्यवसायामध्ये यायचंय किंवा जे लोक ऑलरेडी व्यवसायामध्ये आहेत आणि आपल्या मुलांना, म्हणजे जे लोक 10 वर्षाच्या पुढची जर तुमची मुलं असतील तर मुलांना आवर्जून घेऊन या, कारण आपली पुढची पिढी सुद्धा घडली पाहिजे. आणि मी नेहमी सांगतो त्या प्रोग्राम मध्ये की आपल्या घरच्यांना सोबत ठेवा. बघा तुम्ही अदानी ग्रुपमध्ये त्यांची पूर्ण वाईफ, त्यांची मुलं, त्यांचे सगळ्या सुना, त्यांचे भाऊ बहीण, अदानी ग्रुप एवढा मोठा का झाला तर प्रत्येक डिपार्टमेंटला स्वतःची घरातली लोक आहेत. तर मला लोकांना हेच सांगणे की अगोदर घरच्यांपासून सुरुवात करा. आपल्या वाईफला सोबत घ्या, ती सगळ्यात पहिली पार्टनर आहे आपल्या बिझनेस मधली, तिला सोबत घ्या. आपल्या मुलांना सोबत घ्या, जवळच्या नातेवाईकांना सोबत घ्या. विश्वासू माणसं व्यवसायामध्ये खूप गरजेचे असतात आणि त्यांना सोबत घेऊन या. आपल्या सक्सेस सिक्रेट प्रोग्रामला खूप सगळ्या गोष्टी शिकायला मिळतील. फन अँड लर्न, म्हणजे रिसॉर्टला प्रोग्राम स्वतःच्याच आपल्याच रिसॉर्टला प्रोग्राम असल्यामुळे एन्जॉय, डे पिकनिक, इव्हिनिंग पिकनिक, त्याच्यामध्ये नाईट पिकनिक आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण त्या प्रोग्राम सोबत फ्री ऑफ कॉस्ट ठेवलेल्या आहेत. आणि त्याच्यासोबत लर्निंग की कशा पद्धतीने पुढे जायचं. 2 दिवसाची पिकनिक पण होऊन जाते आणि एक लर्निंग सुद्धा आपल्या सक्सेस सिक्रेट प्रोग्राम मध्ये लोकांचं होऊन जातं. तर ज्यांना आपल्या ह्या सक्सेस सिक्रेटला यायचंय तर त्यांच्यासाठी वेगळा नंबर आहे आपला 73 50 20 20 20.
हा सक्सेस सिक्रेट प्रोग्रामची माहिती घेण्यासाठी तो वेगळा नंबर आहे. तर पुढच्या शनिवार रविवार आपला ट्रेनिंग आहे, तर नक्कीच येऊन समोरासमोर मला भेटा, एकत्र मिळून आपल्याला शिकता येईल आणि सक्सेसचं गुपित सिक्रेट्सचे जे पॉइंट्स आहेत तुम्ही जाताना नक्की सांगाल. की मागच्या बॅचला लोकांनी सांगितलं की सर ह्या 2 दिवसाच्या प्रोग्रामची फीज आम्ही 20,000 भरून एवढ्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या, एवढ्या गोष्टी आम्हाला रिसॉर्टमध्ये एन्जॉय करायला मिळाल्या की 50 लाख ची गोष्ट शिकायला मिळाली, असा अनुभव आम्ही सोबत घेऊन चाललेलो आहे, असे टेक्निक्स आम्ही सोबत घेऊन चाललेलो आहे आणि नक्कीच आम्ही खूप मोठं काम करू असं सक्सेस सिक्रेटमध्ये लोक सांगतात. नक्कीच. मला वाटतं तुमच्या युट्यूब चॅनल बद्दल आणि एकंदरीत तुमच्या भारती रिसॉर्ट बद्दल आम्हाला अजून जास्त जाणून घ्यायचंय. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे, लगेचच भेटतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम गुरुकिल्ली यशाची. गुरुकिल्ली यशाच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत आहेत रवींद्र भारती सर, जे आपल्याला शेअर मार्केट बद्दलची माहिती देत आहेत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या पद्धतीने मी म्हटलं होतं की तुमच्या भारती रिसॉर्ट बद्दल तर आम्हाला जाणून घ्यायचंय, मात्र त्याआधी तुमच्या कोर्समध्ये किंवा एकंदरीत शेअर मार्केटचा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना या सगळ्याचा काय फायदा होतो हे सगळ्यात आधी आम्हाला सांगा आणि मग तुमच्या रिसॉर्ट बद्दलची माहिती. येस, आपल्याकडे विद्यार्थ्यांना शेअर मार्केटमध्ये चांगल्या लेवलला काम करण्यासाठी, ज्यांना प्रोफेशनल काम करायचंय अशा लोकांसाठी आपल्याकडे 3 महिन्यांचा कोर्स आहे, मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा. आता हा 3 महिन्यांचा कोर्स जो आहे तो ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अवेलेबल आहे. ऑनलाईन कोर्स करणाऱ्या लोकांसाठी रात्री 8 ते 9:30 ची बॅच एक असते आणि सकाळी 11 ते 12:30 अशी ह्या वेळेची बॅच असते. म्हणजे ज्या लोकांना दुपारी वेळ असतो ते लोक दुपारी करू शकतात किंवा ज्या लोकांना संध्याकाळी रात्री वेळ असतो ते लोक संध्याकाळच्या रात्रीच्या वेळेला सुद्धा मित्रांनो कोर्स करू शकतात. अशा 2 बॅचेसमध्ये हा आपला कोर्स आहे. आता ह्या कोर्समध्ये शिकल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विद्यार्थ्यांना फायदा काय होतो, तर पूर्ण मार्केट म्हणजे इक्विटी, कमोडिटी, करन्सी, टेक्निकल, फंडामेंटल, फ्युचर, ऑप्शनच्या स्ट्रॅटेजीज, ह्या सगळ्या गोष्टी एकदम ABCD पासून क ख ग पासून प्रोफेशनली शिकायला मिळतात. आणि शिकल्यानंतर लोक स्वतःच्या हाताने ट्रेडिंग करू शकतात. टेक्निकल अनालिसिस, चार्ट कसे पाहिजे, त्याच्या स्ट्रॅटेजीज कशा बिल्ड करायच्या, फंडामेंटल अनालिसिस असेल, हे स्वतः शिकतात. लोक स्वतःच्या हाताने ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट करतात. एंट्री कुठल्या रेटला करायची, एक्झिट कुठल्या रेटला करायचं, ह्याचे डिसिजन लोक कोर्स केल्यानंतर स्वतः घेऊ शकतात. आणि एकदम सोप्या भाषेमध्ये, प्रॅक्टिकली मराठी भाषेमध्ये आपला हा कोर्स शिकवला जातो. ऑनलाईन पद्धतीने खूप लोक करतात आणि चांगल्या पद्धतीने त्यांना शिकवलं जातं आणि सगळं गोष्ट ऑनलाईन पद्धतीने समजतं. म्हणजे जायचा याचा प्रॉब्लेम होत नाही, लोकांना वेळेचं अडचण येत नाही. आणि ज्या लोकांना वाटतं की माझ्याकडे वेळ आहे, ऑफलाईन सुद्धा मला कोर्स करायचा आहे, तर त्या लोकांसाठी आपली 5 दिवसांची बॅच असते पुण्यामध्ये. ऑफलाईन ट्रेनिंग फुल डे 5 दिवसांचं ट्रेनिंग असतं. मग लोक 5 दिवस आपल्या तिथे हॉस्टेल आहे बाजूला, तिथे येऊन राहतात आणि शिकून परत लोक जातात. 5 दिवस ऑफलाईन ट्रेनिंग असतं आपल्या ऑफिसला पुण्यामध्ये आणि मग नंतर 3 महिने ऑनलाईन, असा तो हायब्रिड कोर्स आहे. त्या कोर्समध्ये खूप चांगल्या पद्धतीने लोकांना 1 to 1 शिकायला मिळतं. तर अशा दोन्ही पद्धतीने ऑनलाईन आणि ऑफलाईन कोर्स आहे. 7057 10 10 10 ह्या नंबरला तुम्ही कॉल करा. आणि आपला हा प्रोग्राम झाला टीव्हीवरचा की मी लगेच आपल्या भारती शेअर मार्केट मराठी ह्या युट्यूब चॅनलवरती येणार आहे आणि तिथं तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये सांगणार आहे. तर लगेच तुम्ही भारती शेअर मार्केट मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि युट्यूबवरती तुम्ही सेमिनारसाठी जॉईन व्हा. नक्कीच. मला वाटतं या युट्यूब चॅनलची तर तुम्ही माहिती दिली आणि त्याचप्रमाणे 7057 10 10 10 या क्रमांकावर जर कॉल केला तर लोकांना या सगळ्याबद्दलची बरीचशी माहिती आमच्या प्रेक्षकांना सुद्धा मिळू शकते. पुढचा प्रश्न मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की तुमच्या भारती रिसॉर्ट बद्दल जाणून घ्यायचंय, तर काय सांगता येईल, काय आहे नेमका उद्देश भारती रिसॉर्ट? येस. आता भारती रिसॉर्ट हा प्रोजेक्ट मी कोविडमध्ये सुरू केला. म्हणजे आपल्या गावामध्ये उरुई कांचनच मी तो प्रोजेक्ट सुरू केलेला आहे पुण्याच्या जवळ. आणि सगळ्यात महत्त्वाचं की एकाच ठिकाणी डे पिकनिक, इव्हिनिंग पिकनिक, नाईट पिकनिक, त्याच्यामध्ये वॉटर पार्क, ॲडव्हेंचर पार्क, अम्युजमेंट पार्क, विद्यार्थ्यांसाठी स्कूलसाठी सायन्स पार्क आणि आज 100 पेक्षा जास्त रूम्स, डेस्टिनेशन वेडिंग्स, जिथं वेगवेगळे कॉर्पोरेट्स ट्रेनिंग होतील, असं मी एक स्थळ डिझाईन केलेलं आहे पुण्यामध्ये. भारती रिसॉर्ट असं एकदम हिलटॉपच्या लोकेशनला आहे आणि खूप चांगल्या तिथं पॉझिटिव्ह एनर्जी, हवा खूप चांगली आहे. लोकांचे वेडिंगसाठी खूप सारे लोक येतात आणि त्यांना खूप चांगला एक्सपिरियन्स तिथं आपल्याला मिळतो. तर मी असा तिथं तो प्रोजेक्ट डिझाईन केलेला आहे की सगळ्याच गोष्टींचा आनंद लोकांना एका ठिकाणी घेता येईल आणि लोक विथ फॅमिली येऊन तिथं चांगल्या पद्धतीने एन्जॉय करतील, नवीन नवीन गोष्टींचे तिथं अनुभव करता येईल. आणि एंटरटेनमेंट सेक्टरमध्ये सुद्धा जसं आपण म्हणतो की वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आपण काम केलं पाहिजे, तसंच शेअर मार्केट सोबत आपण एंटरटेनमेंट सेक्टरमध्ये, हॉलिडेज सेक्टरमध्ये सुद्धा आता आपण भारती रिसॉर्टच्या माध्यमातून एंट्री केलेली आहे. तर ज्या लोकांना प्रोग्राम घ्यायचा असेल भारती रिसॉर्टला, मी सांगेल सगळ्यांना नक्की व्हिजिट करा. डे पिकनिक असेल, विथ फॅमिली तुम्हाला एन्जॉय करायचा असेल तर नक्की या. तुमचे काही प्रोग्राम्स असतील, इव्हेंट असतील तर आपल्या भारती रिसॉर्टला bhartiresort.com वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करा. तुम्हाला तिथे सगळी माहिती मिळेल. आणि भारती रिसॉर्टसाठी सेपरेट नंबर सुद्धा आहे आपला 7570
909090 त्या नंबरला संपर्क करून सुद्धा तुम्ही तुमचं बुकिंग किंवा तुम्ही संपर्क करून माहिती घेऊ शकता. नक्कीच. आपण मगाचपासून सर आपल्या युट्यूब चॅनल बद्दल बोलतोय, तर खरं तर युट्यूब चॅनलला सेमिनार तर होणारच आहे. हा कार्यक्रम संपल्या फ्री सेमिनार आहे. लोकांनी नक्कीच मला वाटतं सबस्क्राईब केलं पाहिजे आणि शेअर मार्केटिंग बद्दलची अधिक माहिती जी आहे ती त्याच्यातनं मिळवली पाहिजे. मात्र त्या व्यतिरिक्त आपल्या युट्यूब चॅनलवर काय काय शिकवलं जातं किंवा कोणकोणते विषय तुम्ही हाताळत असता? आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी ह्या युट्यूब चॅनलवरती आपण शेअर मार्केटच्या जवळपास माझ्या 400-500 व्हिडिओ आहेत त्या चॅनलवरती. मी नेहमी त्याच्यावरती सेमिनार घेत असतो, नेहमी वेगवेगळ्या टॉपिकवरती मी त्याच्यावरती शिकवत असतो. तर आपल्या युट्यूब चॅनलवरती सगळ्या गोष्टी, अगदी शेअर मार्केट म्हणजे काय, शेअर मार्केटमध्ये सुरुवात कशी करायची, शेअर मार्केटमध्ये टेक्निकल अनालिसिससाठी कुठले कुठले इंडिकेटर असतात, कुठले कुठले पॅटर्न असतात, फंडामेंटल अनालिसिससाठी कुठल्या वेबसाईट यूज करायच्या, ह्या अनेक त्या गोष्टींचे व्हिडिओज आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी ह्या युट्यूब चॅनलवरती आपण ऑलरेडी टाकलेले आहेत. खूप सारे लोक मराठीमध्ये शिकतात. लोक मला सांगतात की सर तुमचा युट्यूबवरती व्हिडिओ पाहिला, खूप चांगल्या पद्धतीने मला बेनिफिट झाला, मी युट्यूबवरती खूप चांगल्या गोष्टी शिकतोय. तर प्रत्येक लोकांना मला हेच सांगायचं आहे की आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळचे जे घरातले लोक आहेत त्यांना सुद्धा आपला भारतीय शेअर मार्केट मराठी युट्यूब चॅनल त्यांना सबस्क्राईब करून द्या, त्यांना शिका. कारण शिकणं, नॉलेज कधीच वाया जात नाही आणि शिक्षण ही अशी गोष्ट आहे की आपल्या अमिताभ बच्चन पण म्हणतात ती कधीच चोरी होत नाही, नॉलेज. आणि त्या नॉलेजमुळे आपण खूप मोठा फायदा स्वतःचा आणि समाजाचा सुद्धा करू शकतो नॉलेजचा उपयोग करून. तर सगळ्यांना मी आवाहन करेल की आपल्या आता जो सेमिनार आहे तर लगेच आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या सेमिनारला युट्यूब चॅनलवरती लगेच जॉईन व्हा. नक्कीच. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जर आमच्या प्रेक्षकांना शेअर मार्केट, ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट बद्दल सल्ला द्यायचा असेल, म्हणजे तुमची गुरुकिल्ली, तर तुम्ही काय द्याल, काय सांगता? येस, शेवटी मी प्रेक्षकांना हाच मेसेज देईल की शेअर मार्केट असू द्या किंवा कुठल्याही आयुष्यामध्ये कुठलाही व्यवसाय असू द्या, तुम्ही त्याच्यामध्ये सुरुवात केली, नॉलेज घेतलं आणि तुम्ही लॉंग टर्म त्या गोष्टीमध्ये जर टिकून राहिला आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही धाडस केलं तर कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. यश आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये आरामात आपण मिळवू शकतो. नक्कीच. सर, तुम्ही आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना शेअर मार्केट, इन्व्हेस्टमेंट याबद्दलची खूप छान माहिती खरं तर दिली. तुमच्या युट्यूब चॅनल बद्दल बरंच काही सांगितलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. गुरुकिल्ली यशाची या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा TV9 मराठी.